आजच्या दिवशी देश विदेशात अशा अनेक घटना घडल्या आहेत की ज्यांची नोंद इतिहासात घेतली गेली आहे। तर जाणून घेऊयात आजचा 8 जानेवारीचा इतिहास। 8 जानेवारी 1942 रोजी प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन विल्यम हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला। वयाच्या 21व्या वर्षी हॉकिंग यांना अमायोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिस या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे लक्षात आले, ज्यावर त्यावेळी कोणताही इलाज नव्हता। या आजारात स्नायू आणि मज्जासंस्था यांच्यातील समन्वय थांबतो, ज्यामुळे त्यांचे शरीर हळूहळू काम करणे बंद करत होते। डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की ते आणखी 2 वर्ष जगणार आहेत, परंतु तसे झाले नाही आणि ते पुढे 76 वर्ष जगले। 1974 मध्ये हॉकिंग यांनी जगाला त्यांचा सर्वात महत्त्वाचा शोध ब्लॅक होल थिअरी बद्दल सांगितले। यात त्यांनी असे सांगितले होते की ब्लॅक होल क्वांटम इफेक्टमुळे उष्णता पसरवतात। आपल्या अनेक महत्त्वपूर्ण संशोधनासाठी सर स्टीफन हॉकिंग यांनी अनेक मोठे पुरस्कार मिळवले आणि 10हून अधिक जगप्रसिद्ध पदव्या मिळवल्या। उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांचा जन्म 8 जानेवारी 1984 रोजी झाला होता। किम हे उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते आहेत। किम बेकडू वंशाचे आहेत। विशेष गोष्ट म्हणजे उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता होण्यासाठी तो बायकडू कुळातील असणे आवश्यक आहे। किम जोंग उन यांनी 2011 मध्ये वडिलांच्या निधनानंतर उत्तर कोरियाची सत्ता हातात घेतली होती। त्यांचे आजोबा किम इल सुंग यांनी उत्तर कोरियामध्ये कम्युनिस्ट राष्ट्राची स्थापना केली होती। किम जोंग उन त्यांच्या अनेक गोष्टींसाठी कायमच चर्चेत असतात। कधी भर पत्रकार परिषदेत रडतात, तर कधी सैनिकांना निष्ठुर शिक्षा देतात। गुरु केलुचरण महापात्रा यांचा जन्म 8 जानेवारी 1926 रोजी झाला। ते प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नर्तक आणि ओडिसी नृत्याचे प्रवर्तक होते। देशभर फिरून त्यांनी स्वतः या नृत्याचा प्रचार केला। शिवाय अनेक कर्तबगार शिष्यही तयार केले, जे आज हा नृत्य प्रकार सादर करणारे जगप्रसिद्ध कलाकार आहेत। गुरु केलुचरण महापात्रा यांना 1988 मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले। याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, कालिदास सन्मान यांनीही गौरवण्यात आले। तसेच त्यांच्या सन्मानार्थ गुरु केलुचरण महापात्रा पुरस्कार सुरू करण्यात आला। भारतीय चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचे 8 जानेवारी 1965 रोजी मुंबईत निधन झाले। बिमल रॉय यांनी मधुमती, बंदिनी, सुजाता आणि देवदास यांसारखे प्रसिद्ध हिंदी चित्रपट केले, पण ज्या चित्रपटांनी त्यांना जगात एक नवी ओळख दिली ती म्हणजे 2 बिघा जमीन। बिमल रॉय यांच्या या चित्रपटाला 1954 मध्ये कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सन्मानित करण्यात आले होते। तर 1958 मध्ये त्यांच्या मधुमती चित्रपटाला 9 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले। हा विक्रम 37 वर्ष त्यांच्या नावावर राहिला। तर हे होते आजचे दिन विशेष। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।